नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा, त्याचबरोबर इतरही राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. अहिल्यानगरमध्ये ढगाळ हवामानामुळे पिकांवर परिणाम, शेतकरी हतबल. पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांकडून फवारणी. गोंदियामध्ये ढगाळ वातावरणामुळे रब्बी धोक्यात, गहू, हरभरा, तुरीवर किडीचा प्रादुर्भाव, शेतकरी संकटात. जळगावच्या मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर तालुक्यामध्ये हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता वाढल्यानं शेतकरी चिंतेत. जळगावच्या भडगाव तालुक्यातील महिंदळे गावासह परिसरातील पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव, सतत ढगाळ वातावरणाचा फटका, शेतकरी चिंतेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील पिकं धोक्यात, महागडी औषधं फवारून देखील रोगराई आटोक्यात येत नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. वाशिम जिल्ह्यातील चियाची पुण्याच्या बाजारामध्ये विक्री होणार, शेतकऱ्यांना 14,000 रुपये दर मिळणार, प्रशासनाच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना फायदा. जालन्यामध्ये ई पीक पाहणीची मुदत संपली, जिल्ह्यामध्ये केवळ 12 क्षेत्राची ई पीक पाहणीची नोंदणी पूर्ण. ई पीक पाहणी न केल्यास मदतीपासून वंचित राहणार. गोंदियाच्या बाजारपेठेमध्ये फळभाज्या पालेभाज्यांची आवक वाढली, फळभाज्या पालेभाज्यांचे दर जैसे थे असल्याचं चित्र. लसणाची 260 रुपये किलोनं विक्री. पुण्यामधील भीमाशंकर स्ट्रॉबेरीचं नवं हब, 2 वर्षामध्ये लागवडीमध्ये 10 पटीनं वाढ, जवळपास 3 हेक्टरच्या वर स्ट्रॉबेरीची लागवड. तुरडाळ आता सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये, तुरडाळीचे दर घसरले, तुरडाळ किलोमागे 50 ते 40 रुपयांनी स्वस्त. राजू शेट्टींनी केंद्रीय जलमंत्री CR पाटील आणि केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष मुकेश कुमार यांची भेट घेतली. कर्नाटकमधील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला विरोध करण्याची मागणी. बीडच्या परळीमधील बाजारपेठा 2 दिवसांनंतर अखेर सुरळीत, वाल्मिक कराडच्या समर्थनात परळीमधील बाजारपेठा बंद होत्या. मंजिली कराड यांच्या भूमिकेनंतर व्यापारी संघटनेकडून बंद मागे. कोल्हापूरमध्ये रंकाळा तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी पालिका सज्ज, रंकाळा तलावामध्ये कपडे न धुण्याचं सक्त आदेश, नियमांचं उल्लंघन केल्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा. जालन्यामध्ये रेल्वे संघर्ष समितीचं धरणं आंदोलन, जालना जळगाव, जालना खामगाव या रेल्वे मार्गांना केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये निधी देण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन, व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांची 2 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, प्रशासनानं आंदोलकांकडे दुर्लक्ष केल्यानं शेतकऱ्यांचं शोले स्टाईल आंदोलन. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यामधील मांडवा हेट्टीच्या ग्रामस्थांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन, पंचायत समितीच्या पायऱ्यांवर पाणी ओतत जलाभिषेक आंदोलन, वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांचं आंदोलन. सिंधुदुर्गच्या देवगड जामसंडेमध्ये खनिकर्म विभागाकडून बॉक्साईटच्या उपलब्धतेसाठी सर्वेक्षण केलं जाणार, सर्वेक्षणाला ग्रामस्थांचा विरोध, उत्खननामुळे बागायती शेती उद्ध्वस्त होऊ शकते, ग्रामस्थांची भूमिका. पुण्याच्या भोरमधील भोगवली फाटा ते माहूरखिंड रस्त्याचं काम ग्रामस्थांनी थांबवलं, रस्त्याच्या कामामध्ये कमी दर्जाचं सिमेंट वापरलं जात असल्यानं नागरिक आक्रमक. यावलमधील शिवपानंद रस्त्यासंदर्भात प्रलंबित असलेले खटले निकाली काढण्याच्या मागणीसाठी निवेदन, समितीची तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी, शेतकऱ्यांची समस्या तातडीनं सोडवण्याबाबत तहसीलदारांना निवेदन. नांदेडच्या वाटेगावमध्ये पैनगंगा नदीमधून गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास सुरूच, पुलाला मंजुरी मिळून देखील काम सुरू न झाल्यानं ग्रामस्थांचा संताप. भंडाऱ्याच्या साकोली तुमसर रस्त्याची मोठी दुर्दशा, जागोजागी खड्डे, वाहनधारकांना नाहक मनस्ताप, प्रशासनाकडे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी. भंडारा जिल्ह्यातील RTEच्या 4 शाळा घटल्या, विद्यार्थी संख्या मात्र 55 वाढली, प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू, 827 विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गात प्रवेश मिळणार. जालना जिल्ह्यातील 30 केंद्रांवर 9,760 विद्यार्थी नवोदयची प्रवेश परीक्षा देणार, अनुचित प्रकार केल्यास गुन्हा दाखल करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा. जालन्यामध्ये पालिकेकडून कर वसुलीला वेग, पालिका प्रशासनाकडून मागील 15 दिवसामध्ये 60 लाखांचा कर वसूल, 15 मालमत्ता धारकांच्या प्रॉपर्टी पालिका प्रशासनानं सील केल्या.
सोलापूरच्या करमाळा आगाराला नवीन बसेस देण्याची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची अजित पवार यांच्याकडे मागणी, तर नादुरुस्त एसटी बसची तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी. शिरूर तालुक्यातील केंदूर कन्हेरसरमध्ये रोडवर भरधाव वेगानं जाणाऱ्या कारचा अपघात. मात्र वेळीच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीव्ही9चे प्रतिनिधी पोहोचल्यानं अनर्थ टळला. कारमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढत कार रस्त्यावर उभी केली. नाशिकच्या लासलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी योगिता पाटील यांची निवड. 17 पैकी 10 मतं मिळवत योगिता पाटील सरपंचपदी विराजमान. बुलढाण्यातील शेगावमधील केसगळती प्रकरण. केसगळती झालेल्यांची संख्या आता 188 वर. केसगळतीचा शोध अद्याप नाही. नांदेडमध्ये सर्वेक्षण सुरू. टक्कल पडलेला जिल्ह्यामध्ये एकही रुग्ण नाही. ओपीडी आणि पाण्याचे नमुने तपासण्याचं काम सुरू. कोल्हापूर जिल्ह्यामधील कागल तालुक्यामध्ये जनावरांना एका विचित्र आजाराची लागण. त्या आजाराने 5 ते 6 जनावरं दगावली, तर 50हून अधिक जनावरं अत्यवस्थ. पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण. नाशिकच्या पिंपळगाव खांब परिसरामध्ये बिबट्याचा वावर. बिबटे दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याला तातडीनं जेरबंद करण्याची नागरिकांची मागणी. बीडच्या अंबाजोगाईमध्ये व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला. अज्ञातांकडून झालेल्या हल्ल्यामध्ये व्यापारी गंभीर जखमी. शहर पोलिसांकडून तपास सुरू. नांदेडच्या किनवटमध्ये नोकरीच्या आमिष दाखवत महिलेवर तिघांकडून अत्याचार करणारे आरोपी नागपूर आणि हैदराबादमधून अटक. बुलढाण्यातील म्हाडा कॉलनीजवळील जंगलामध्ये मानवी सांगडा आढळल्यानं खळबळ. फॉरेन्सिक विभागानं एनडीए चाचणीसाठी नमुने घेतले, तर पोलिसांकडून अधिक तपास सुरू. पुण्यामध्ये 23 लाखापेक्षा अधिक रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त. एकाला अटक. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. सिंधुदुर्गच्या कणकवली रेल्वे स्थानकातून 2 बांगलादेशी महिला एटीएस पथकाच्या ताब्यात. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. साताऱ्यातील कराडच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून 46,71,000 रुपयांचा पर्यावरण कर वसूल. आरटीओ अधिकाऱ्यांची माहिती. तर 2,62,00,00,000चा पर्यावरण कर थकीत. बीडच्या परळीमध्ये रेल्वे सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड करून रेल्वेमध्ये चोरी. पोलिसांकडून एका टोळीला अटक. टोळीकडून मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील नांदगावामध्ये घरफोडी. 2,10,000चा मुद्देमाल लंपास. इगतपुरी पोलिसात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या कुवाडमध्ये एटीएम फोडणारी राजस्थानी टोळी जेरबंद. सोशल मीडियावर व्हिडिओ बघून चोरी करणारी टोळी पहिल्याच गुन्ह्यात गजाआड. नाशिकच्या येवल्यामधील पैठणीच्या शोरूममध्ये बंदूक आणि तलवारीचा धाक दाखवत व्यावसायिकाची लूट. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. जळगावमध्ये दुचाकीवरील 2 चोरट्यांकडून वृद्ध महिलेची सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न. महावीर कॉलनी परिसरातील घटना. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये 3 महिलांच्या दागिन्यांची चोरी. हात साफ करून चोरट्यांकडून दागिन्यांची चोरी. मूर्तिजापूर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये कांद्याची चोरी करणारे 3 चोरटे जेरबंद. पोलिसांकडून 7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. पुण्यामधील चाकण शिक्रापूर महामार्गावर कंटेनरचा अपघात. कंटेनरची अनेक वाहनांना धडक. 4 जखमी. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला 1.25 किलो सोनं दान. रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन मनोज मोदी यांच्याकडून सोनं देवस्थानकडे सुपूर्द. औंढा नागनाथमध्ये स्वामी महाराजांच्या यात्रा महोत्सवाला जल्लोषात सुरुवात. भाविकांना विविध 150 क्विंटल भाजीच्या महाप्रसादाचं वाटप. सांगलीच्या खटावमध्ये मकर संक्रांती निमित्तानं पालखी सोहळा संपन्न. गावामध्ये 200 क्विंटल साखरेचं वाटप. सोलापूरच्या माढ्यामध्ये सहकार महर्षी गणपतराव साठे यांच्या 137व्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा. शालेय विद्यार्थ्यांकडून लेझिम आणि झांज पथकासह पथनाट्य देखील सादर. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर. बिग डिस्काउंट डेज. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा.